मैं बिल्कुल तैयार हूँ। ठीक है। हाँ? ठीक है, तो मैं असली दुनिया और सपनों की दुनिया को बदलने जा रहा हूँ। हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर ॲज यू नो मी आले होते डोरेमॉनच्या म्युझियमला आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, इथल्या म्युझियमला येण्यासाठी पण डोरेमॉनची बस आहे. म्हणजे लिटरली बसवर सगळे डोरेमॉनचे चित्र त्यांनी पेंट केलेले आहेत आणि हेच आहे ते डोरेमॉनचं म्युझियम, जे की आहे कावासाकीमध्ये. इन केस तुम्ही कधी जपानला आले तर हे म्युझियम नक्की व्हिजिट करा. आणि या म्युझियमचं तिकीट फक्त 1000 येन आहे. सो तुम्ही इथे नक्की येऊ शकता. आणि डोरेमॉनच्या म्युझियम बाहेर असे काही टॉयज ठेवलेले स्टार्टिंगलाच. आणि हे आहे एनिवेअर डोअर, जिथून आपण एंट्री करणार आहे आतमध्ये. लिटरली एंट्री केल्यावर असं वाटत होतं की आपण डोरेमॉनच्या वर्ल्डमध्ये चाललोय. आणि इथे काही असे सेक्शन्स होते जिथे आपण फोटोज किंवा व्हिडिओ नाही काढू शकत. सो मी ते कॅप्चर नाही केलेले आहेत. तर फायनली आता आतमध्ये आली आहे मी आणि इथे एक पेपर दिलाय, त्याच्यावर तुम्हाला स्टॅम्प्स कलेक्ट करायचे. आणि मी एकच स्टॅम्प घेतला कारण की इथे खूप जास्त गर्दी होती. आणि असे काही मॅगझिन्स वाचायला सेक्शन पण होते. आणि फायनली नोबिताचं घर आलेलं आहे. आणि हे आहे नोबिताचं घर. इतकं छान प्रकारे यांनी क्रिएट केलेत ना, अगदी छोट्या छोट्या डिटेल्स पण त्यांनी खूप छान प्रकारे आतमध्ये ठेवलेले आहेत. लिटरली त्याचा हॉलमधला सोफा, देन बाथरूम, घरामधले स्टेप्स, नोबिताची बेडरूम, नोबिताच्या बेडरूममध्ये असलेला मेस, खूप छान प्रकारे त्यांनी डिटेल्समध्ये अगदी दाखवलेलं आहे. मी अगदी 10 मिनिटं फक्त नोबिताचं घर बघत होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी असे काही टॅबलेट्स पण दिलेले, ज्यातून आपण लाईव्ह नोबिताचं कार्टून बघू शकतो. ते टॅबलेट जस्ट त्याच्या रूम समोर असं ठेवायचंय आणि त्याच्यात ऑपऑप आपण ते कार्टून बघू शकतो. इतके छान म्हणजे त्यांनी आयडियाज इथे क्रिएट करून ठेवलेत ना, मला खूप छान वाटलं. आणि हे असं मी बघत होते एक एक करून. आणि हे असे काही सेक्शन्स पण होते जिथे तुम्ही जस्ट बघून एन्जॉय करू शकता. आणि हे आहे गिफ्ट्स, लाईक ह्या बॉल्समध्ये काही किचन्स ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे किचन्स आहेत. आणि आपल्याला त्याच्यात 400चा कॉइन टाकायचा आहे त्या मशीनमध्ये. ती मशीन फिरवायची आहे आणि जो बॉल येईल त्या बॉलमध्ये एक गिफ्ट असणार आहे. तर बघूया मला काय गिफ्ट आलंय ते. सो लेट सी. मी होप करतेय की मला डोरेमॉन भेटावा. आणि मला यात भेटलेली डोरेमी म्हणजेच डोरेमॉनची बहीण. ठीक आहे, मी डोरेमॉन एक्सपेक्ट करत होते, बट ही पण खूप क्यूट होती जी भेटली मला. याच्यानंतर आम्ही आलो फोटो सेक्शन मध्ये, ज्यात लाईक तुम्ही फोटोज काढू शकता डोरेमॉन सोबत, नोबिता सोबत. आणि आतमध्ये काही असे प्रॉप्स पण दिलेले, लाईक कॅप होती. आणि इथेही आपल्याला कॉइन्स भरायचे होते, लाईक 600 कॉइन्सचं होतं हे. त्याच्यानंतर ते डिस्प्लेवर तुम्हाला पोजेस सांगणार, ते पोजेस तुम्ही देऊ शकता. म्हणजे इतकं छान त्यांनी असं सगळं क्रिएट केलेलं आहे, म्हणजे खूप क्यूट वाटत होते. देन असे मी फोटोज काढले आणि फोटोज काढून बाहेर आले आणि बाहेर पाहिलं की डोरेमॉनचं कार्टून ज्यांनी क्रिएट केलंय त्यांचे स्टॅच्यू, परत जे जे कार्टून्स त्यांनी क्रिएट केले त्या सगळ्यांचे स्टॅच्यू तिथे लावलेले होते. तर चला आपण आता पुढे जाऊया आणि आता आपण भेटूया डोरेमॉन आणि त्यांच्या गँगला. तर हे जे गार्डन आहे इथे सगळे डोरेमॉनचे कार्टून्स ठेवलेत. आणि हीच ती जागा आहे जिथे नोबिता रुसून यायचा किंवा त्याला कोण काय ओरडलं तर सॅड होऊन तो इथे बसायला यायचा. आणि त्याचे फ्रेंड्स पण सगळे इथे बसायला यायचे. हीच ती जागा आहे. तुम्हाला आठवत असेल तर जियानचे कॉन्सर्ट सुद्धा इथे असायचे. आणि त्याच्यानंतर हे आहे एनिवेअर डोअर. हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इथे डोरेमॉन आणि नोबिताचं दोघांचं स्टॅच्यू आहे आणि खूप क्यूट आणि खूप असं रिअल वाटत होतं. आणि ही आहे डोरेमी म्हणजेच डोरेमॉनची बहीण. आणि आता मी इथं आली आहे आपल्या सगळ्यांना न आवडणारा जियानकडे. इथं एक हँडपंप टाईप होतं, ते हँडपंप असं करून तो जियान वरती येतो. आणि मी
फोटो काढले त्याच्यासोबत. ऑनेस्टली मी इथं शिजुकाला आणि सुनियोला खूप जास्त मिस केलं. या म्युझियम मध्ये तुम्हाला या दोघांचे स्टॅच्यू बघायला नाही मिळणार. याच्यानंतर आपण आता जाऊया फुजिको गिफ्ट शॉप मध्ये. लाईक तुम्हाला इथून कुणाला गिफ्ट न्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि नंतर आम्हाला खूप जास्त भूक लागली, सो आम्ही तिथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये आलो. बट तिथं 1-1.5 तास वेटिंग होतं. सो आम्ही डिसाईड केलं की तोपर्यंत आपण मूवी बघूया, जी की होती 10 मिनिटांची. सो आम्ही मूवी बघायला आलो. आणि चला तर आपण बघूया आतमध्ये आपल्याला शूट करून देतात की नाही. जर नाही दिलं तर ठीक आहे. आणि हे आहे थिएटर. इतकं सिस्टमॅटिक, स्वच्छ आणि खूप सुंदर होतं हे थिएटर. आणि त्याच्यानंतर फायनली आमचा नंबर आला लंचसाठी. सो आम्ही गेलो आतमध्ये रेस्टॉरंटमध्ये. आणि मेनू तर खूपच छान दिसत होते. आणि सगळे नोबिता आणि डोरेमॉनचे थीम बेस्ड मेनू होते तिथे. सो मी ऑर्डर केलं आणि ही एक डिश ऑर्डर केली आणि त्यासोबत एक कॉफी ऑर्डर केली ज्याच्यावर डोरेमॉनचं चित्र होतं. आणि ही डिश म्हणजे टेस्टला पण खूप छान होती. सो आमचा लंच वगैरे झाला, म्युझियम बघून झालं. आता वेळ आली होती निघायची. सो जाता जाता आम्हाला खालीच अजून एक गिफ्ट शॉप भेटलं जिथे अजून व्हरायटीज ऑफ गिफ्ट्स होते. बट हे खूप जास्त महाग होते त्यामुळे मी नाही घेतले. आणि असा होता आजचा माझा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं हे म्युझियम मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.